नमस्कार मित्रांनो, आम्ही आज आलो आहे मलबार हिल येथील निसर्ग उन्नत मार्ग या ठिकाणी. आमचे मित्रपरिवार शिरोळे, फोकणे, तुषार, मठपती आणि मी. आम्ही मलबार हिल येथील उन्नत मार्ग, जो निसर्ग उन्नत मार्ग आहे तो बघायला आलो आहे. त्याला नेचर ट्रेल पण म्हणतात. महानगरपालिकेने बनवला आहे तो. त्याला मलबार हिल एलिव्हेटेड नेचर ट्रेल असं म्हणतात. त्याच्या आम्ही गेटजवळ आलो. आम्ही ऑनलाईनच बुकिंग केलेली होती. 25 रुपये पर हेड तिकीट होतं त्याचं. आम्ही आदल्या दिवशीच बुकिंग केलं होतं. सकाळचा स्लॉट घेतला होता. त्यामुळे गर्दी काय नाही आहे. दुपारनंतर जास्त गर्दी वाढते. हे बघा, लाकूड आणि लोखंडापासून बनवलेला हा ब्रिज आहे किंवा हा ट्रेल आहे. याच्या बाजूभोवती मोठमोठे झाडं लावलेले आहेत. त्या झाडांवर विविध प्रकारचे पक्षी येतात. बुलबुल, मैना वगैरे, नंतर गिधाड, घार, वटवागळं वगैरे आहेत. भरपूर पक्षी आहेत त्या ठिकाणी. त्यांचे नावं तिथं त्या पुलावर दिलेले आहेत. हा लाकूड आणि लोखंडापासून बनवलेला आहे आणि या निसर्गाच्या सान्निध्यात आहे. ही महानगरपालिकेची चांगली संकल्पना आहे. इथं पर्यटक येत असतात. त्यांना एक विरंगुळा म्हणून हे चांगलं वाटतं. त्यामुळे लोक नेहमी इथं गर्दी करत असतात. हे बघा, हे ना कमलेनेरू उद्यानच्या बाजूला आहे मलबार हिल येथे. याचं ऑनलाईन बुकिंग करायचं. ऑनलाईन बुकिंगची वेबसाईट आहे त्याची. ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच मी तुम्हाला. इथं गुलमोहरचं झाड आहे. पुढे समोर गिरगाव चौपाटी दिसते, त्या समुद्र दिसतो. हे बघा, आमचे मित्रपरिवार माहिती करून देत आहेत गिरगाव चौपाटी कुठे आहे, काय आहे. हे बघा, अशी ट्रेल आहे. असं पायी चालत गेलं पुढच्या बाजूला झाडं आहेत, भरपूर झाडं आहेत. तिथं शेवट युटर्न आहे. युटर्न फिरून हे बघा, इथंपर्यंत पर्यटक येऊन पोचलेत बघा. आम्ही म्हणतो आम्हीच लवकर पोचलो. आमच्या अगोदर पण लोक अगोदर पोचले आहेत. हे बघा, आमच्या हसी खेळीत सगळे मित्रपरिवार चालले आहेत पुढे. हे बघा, कोणी पक्षी बघतायत. हे बघा, पक्षी दिसत आहेत का कोणते हे बघतायत बघा. सर्व मित्रपरिवार एकदम ताजेतवाने असतात. फिरायला जायचं म्हटलं का कसे लगेच तयार असतात. एकदम फिरायला जायचं लगेच तयार होतात. हे बघा, आकाशात कसे ढग आले आहेत. पावसाचं वातावरण झालं आहे ना. असं पायी पुढे गेला का डाव्या बाजूने सरळ जायचं आणि परत युटर्न मारून उजव्या बाजूने परत यायचं. हे वरती कमलानेरू उद्यान आहे डाव्या साईडला. आणि इथं पुढे गेल्यानंतर शेवट होतो. शेवटला युटर्न आहे. त्या ठिकाणी लोक सेल्फी वगैरे काढतात, व्हिडिओ बनवतात. यूट्यूबसाठी सेल्फी काढतात, स्टेटस ठेवण्यासाठी वगैरे. हे बघा, असं लाकडाचं पूर्ण आहे. खाली एक आहे लोखंडाचं आहे. दोघं मिक्स आहेत. त्याचे पिलर खाली टाकलेले आहेत भिंतीमध्ये, खाली जमिनीमध्ये. तिथून वर ब्रिज उचलला आहे आणि त्यावर बनवलं आहे. हे बघा, इथं कसे फॅमिली लोक सगळे फोटो वगैरे काढत आहेत. कसं निसर्गाचा आनंद घेत आहेत. हे बघा, कोणी त्याची टेहाळणी करतं आहे. कसा बनवला आहे, काय बनवला आहे, कसं काय उभा केला आहे पूल. हे बघा, इथे गिरगाव चौपाटीच्या बिल्डिंगा दिसतात, इमारती दिसतात. हे एकच झाड बघा कसं उंच आहे. इथं पुढे गिरगाव चौपाटी समोर डाव्या बाजूला दिसते. हे बघा, हे फोटो सेशन करतायत मित्रपरिवार. हे बघा, आम्ही पण थोडा वेळ त्याचा आनंद घेतला निसर्गाचा आणि तिथून थोड्या वेळाने हळूहळू पुढे चालायला लागलो. हा बाजूचा निसर्गाचा आनंद घेतला. नयनरम्य दृश्य आहे ते समुद्राचं, गिरगाव चौपाटीचं, ते बिल्डिंगांचं, इमारतींचं. हे बघा, आमचे मित्र आता परतीच्या प्रवासाला लागले. हे बघा, फोकणे, शिरोळे, मठपती, तुषार आणि मी असे आम्ही रविवारच्या दिवशी आम्ही फेरफटका मारायला कधी गिरगाव चौपाटी, कधी एक ठिकाण जे मुंबईचे आहेत ते फिरण्यासाठी निघतो. सकाळी 6 वाजताच निघतो. 12-1-2 वाजेपर्यंत परत येतो. हे बघा, आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. उजव्या बाजूला दगडामध्ये पिंपळाच्या आणि वडाच्या झाडांनी त्यांचे मुळं कसे मध्ये घुसून गेलेत बघा. ते मजबूत त्यांना पकडून ठेवलं आहे दगडांना. पण ते काय करतात, झाडांचे मुळं काही दिवसांनी मोठे होत ते तडा जातो दगडांना आणि ते दगडं खाली पडतात. हे बघा, है ना, उजव्या बाजूला ते
वडापिंपळाची झाडं कसे उगले, त्यांची मुळं कसे मध्ये दगडांमध्ये घुसून गेले. आमच्या मित्रांनी त्याचं निरीक्षण केलं. आम्हाला चालता चालता पुढे एक सप्तपर्णी झाड सापडलं. बाजूलाच होतं ते. त्याच्या एका फांदीला 7 पानं येतात. हे बघा 7 पानं आहेत. 7 पानं येतात. त्याला म्हणून सप्तपर्णी वृक्ष असं म्हणतात त्याला. हे खूप मोठं उंच झाड असतं. ते खालच्या आम्ही फांद्या दाखवतोय. हे बघा किती उंच झाड आहे सप्तपर्णी वृक्ष. हे बघा उंचाच्या उंच सरळ वाढलेलं आहे झाड एकदम. हे बघा लाकडाचे खांब आहेत, त्याच्यावर या लोखंडाच्या प्लेट लावल्या एसएसच्या. हे बघा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आता स्कॅन करणार आहे आमचं तिकीट आणि इथून बाहेर निघणार. बाहेर निघून पुढे